बसमधून खाली उतरताना चाकाखाली चिरडलं। बीडमध्ये कामावर जाताना महिलेचा दुर्दैवी अंत। सकाळी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ दुर्दैवी अपघात झाला। सर्वदे या गेली 35 वर्ष अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या। रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विजयमाला नानाभाऊ सर्वदे वय वर्ष 55 या रोजच्या प्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या। त्या बसने मोरेवाडी स्थानकापर्यंत प्रवास करून उतरायला लागल्या। मात्र नेमकं त्याच वेळी बस चालकाने वाहन पुढे घेतले। चालकाच्या लक्षात आलं नाही की त्या खाली उतरल्या आहेत। परिणामी सर्वदे या थेट बसच्या चाकाखाली आल्या। अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून रुग्णालयातील सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। सहकाऱ्यांनी सर्वदे या जबाबदार व कष्टाळू कर्मचारी होत्या। त्यांचे असे अचानक जाणे हा मोठा धक्का असल्याचे सांगितले। कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी बस चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे। तसेच या घटनेला चालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताची नोंद करण्यात आली। चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे। पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। अलीकडच्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे। केवळ 3 दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नामलगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने 6 जणांना चिरडून ठार केले होते। त्यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान प्राण गेला होता। आता अंबाजोगाईतील नव्या घटनेमुळे जिल्ह्यातील रस्ते सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बीड।